स्वप्न होतं ते माझ्या रूपात त्यांनी साकार केलं. त्यांचं स्वप्न होतं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. आज मी MBBS डॉक्टर झालो. डॉक्टर झालो खरं, पण डॉक्टर झाल्याच्या नंतर डोक्यात एक सारखा विचार की आपला हा डॉक्टरचा पेशा, डॉक्टरचा व्यवसाय, डॉक्टरचा धंदा कुठल्या ठिकाणी चालू शकतो. म्हणून महाराष्ट्राचा नकाशा घेतला. महाराष्ट्राच्या नकाशातला प्रत्येक जिल्हा, तालुका आणि खेडेगाव याचा व्यवस्थित सर्वे केला आणि त्यात मला हे गाव सापडले. कारण या गावातला एखादा माणूस जर आजारी पडला 4 ते 5 किलोमीटर तालुक्याला गेल्याशिवाय त्याच्यावरती इलाज होणार नाही. या गावचा इनामदार पैसेवाला माणूस आहे. त्याच्याबरोबर दोस्ती केली आणि 1 गुंठा जागा या ठिकाणी घेऊन माझ्या स्वतःचा दवाखाना या ठिकाणी चालू केला. योगायोग बघा, ज्या वेळेला मी मेडिकल कॉलेजला होतो त्यावेळेला माझे मित्र गायकवाड इन्स्पेक्टर हे पोलीस ट्रेनिंगला होते. आज तालुक्याच्या गावाला गायकवाड आहेत आणि इथं माझा दवाखाना आहे. या गावातला एक माणूस आहे, त्याला दवाखाना साफ करण्यासाठी, पाणी भरून ठेवण्यासाठी कामाला ठेवलेला आहे. एक काम करावं, आपण आता दवाखान्यात जावं. कामाला ठेवलेल्या माणसानं व्यवस्थित साफसफाई केली का नाही बघावं आणि गायकवाडच्या तालुक्याला गायकवाडांना भेटण्यासाठी ताबडतोब निघावं म्हणजे झालं. यावं, ताबडतोब गायकवाडांनाही फोन करावा आणि मी येतोय म्हणून त्याचा निरोपही त्यांना द्यावा. आई बाबा तर वाट बघत असतील. आधीच माझ्या आईच्या जीवाला खूप घोर लागला आहे. घरी तर गेलंच पाहिजे, पण काय करू, अंधार तर खूप झालाय. कुठे झालेस? अरे दादा, मला ओळखलं नाहीस का तू? कोण दादा? कोणाचा दादा? अरे वेड्या, तुला माहित नाहीत का तुझ्या घरात माझे आई बाबा काम करतात ते? तुझं नाव काय? अरे माझं नाव सुगंधा. तुझं नाव सुगंधा? हो. वाह, बरं असू दे, तू घरी जा. अगं तुझं नाव इतकं सुगंध आहे तर तुझी ही जवानी परत झाली. अगं ह्या जवानीचा स्वाद घेताना किती सुगंध असेल. तू बाबा जा घरी, काकू वाट बघत असेल बघ. कोण काकू? आवाज खाली करायचा. बरं असू दे, मी जाते घरी. माझे आई बाबा वाट बघतात, सोड मला. बघ, माझा मदन खवळ आहे, त्याला शांत कर आणि कुठे जायच तिकडे जा. काय? तू एक स्त्री आहेस आणि मी एक पुरुष आहे. मला फक्त एवढंच नातं माहिती आहे, बाकी मला कुठलंच नातं माहित नाही. बर सोड मला, जाऊ दे घरी बाबा. अगं तुला पाहिले आणि माझा मदन खवळला आहे, त्याला शांत कर आणि निघून जा. दादा, असं काय करू नकोस बाबा. माझे आई बाबा वाट बघतात, सोड मला. बाबा, माझ्या आईने मला साखर आणायला सांगितलंय, मला घरी जाऊ दे. काय आणायला सांगितलं? अरे साखर आणि चहापत्ती आणायला सांगितलं. साखर आणायला घरी सांगितलं? जाऊ दे. बघू. नको रे दादा, सोड. अरे आम्ही 2 दिवस काही खाल्लं नाही रे दादा, सोड, तुझ्या पाया पडते. अरे सोड ना रे, दे ना रे साखर दे दादा. बाब्या, बाब्या, इकडे. साखर, गोडे गोडे. दे रे दादा. अगं साखर इतकी गोड आहे, साखरेपेक्षा तुझी जवानी किती गोड असेल.
तू चालतेस? तू काय खाल्लं नाही 2 दिवस? साखर पाहिजे तुला? घरी साखर न्यायची आहे? अरे दे रे दादा, सोड ना माझी साखर आहे ती. ठीक आहे. दे रे दादा. अरे सोड ना. ठीक आहे साखर. अरे नालायका, माझ्यासारखी तुला बहीण आई असेल, तुला लाज नाही वाटत का? लाज लाज कसली असते? अरे मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणून मला तिला बहीण असं सोड नाही नाही का? पडली. बहीण काय म्हणलीस? आई काय म्हणलीस? आई आहे, आई आहे, बहीण आहे, पण नाही ती तुझ्यासारखी प्रेयसी नाही. ए, सोड मला, नालायका. बाप्या शिवाय देती मला ती. नालायक म्हणते. बघा नालायक काय करतो तो. सोड तशी मला. तू ऐकणार नाहीस ना? ए, सोड मला, जाऊया घरी. ए, दादा, सोड ना रे, तुला पाया पडती वाटल्यासारखी सोड रे. खरंच माझे आई बाबा माझी वाट बघत असतील. तुला काय सांगितलंय मी? ए, सोड ना रे दादा, मला घरी जाऊ दे, तुझ्या पाया पडते. तू एक माता आहेस आणि मी एक नर आहे, आणि माझी जी इच्छा आहे ती मी पूर्ण करणार आहे. ए, सोड रे दादा, तुझ्या पाया पडते, सोड. ए, सोड. वाचवा! सोड वाचवा, सोड ना, तुझ्या पाया पडते रे, सोड रे, सोड आई. काय बोलली होतीस मला तू? नालायक नालायक बोलतीस मला तू? बघा नालायक काय करतोय. हलकट कुत्रा आहे ना मी. बघ काय करतोय. अरे सोड, वाचवा, सोड आई. ओरड. तुला माझ्यापासून कोणीही वाचू शकत नाही. सोड बाबा, वाचवा आई. वाह, कसं वाटलं तुला बाबा. वाढदिवसाचं गिफ्ट माझ्या बर्थडेचं गिफ्ट भारी दिलंयस. आहे का? अरे पण काय अरे वेड्या, एवढा काय हिचा शिरेश? काय झालं? अरे ती वाटत पडले. का जर जिवंत राहिली तर आता? तिला उचल हा आणि खाली खोल तरी म्हणजे फेकून दे. बर जरी कोणाला सापडली हा तर म्हणतील जंगलातल्या प्राण्याने कुणी झडप घातली असेल हा म्हणून ती रक्ताबाबत झाली असेल. आणि मी उचल खोल तरी फेकून दे. आता का अवघडच झालं की, पण असं जाण्यात अर्थ नाही तिला. उचलायची तिला खाली फेकून द्यायची. खाली फेकून द्यायचे. पटली शिंदा. लगेच झालं. काय करायचं बाया? काय करायचं बाया? तुला सांगितलं होतं मी की दिवस कन्नेर टाकलाय, पोरगेला क्लब पाठवू नकोस. हा बदल. काय ऐकलंस माझं? आव, मला वाटलं पोरीची जात पटापट जाईल आणि पटापट येईल. आणि मलाच मरण आलं होतं. अव आता एवढा वेळ होईल की मला तरी कुठं माहिती. धनी, एक काम करू, पोरीची जात आहे, अहो काळजी तर वाटतीयच. रात्री पण 9 एक वाजायला आले त्या. काम- वय की अव, एक काम करू, पोरीच्या मुळे पोरींच्या सगळं खेळत बसले असेल. एक काम करू, हाका मारत जाऊ. तुम्ही ह्या अंगण जा, मी ह्या अंगण जाते. अगं ए सुगंध, सुगंधा, ए सुगंधा, अगं कुठं आहेस बा? अहो दादा, अहो माझी सुगंध तुमच्या दुकानात आली होती. अहो काय दिसली का? आल्या का माझ्या दुकानात तुमच्या पोरीनं साखर नेली, चहा पावडर नेली, मग दुकान बंद केलं आणि जनावरांना म्हणलं चारा टाकावं तर तुमची सुगंधी ह्या ऊसाच्या बांधानं बेलकडत चक्कर आल्यासारखी चालली होती. काय सांगता दादा? अहो 4 दिवस पोरीच्या आणि पोटातच नाही म्हणले होतं दादा. बरं झालं, लई उपकार झालं बघा. जा जा लवकर जा. ए सुगंधा, अहो माने दादाच्या दुकानात गेली होती मी.
वाणे दादा असं म्हटलंय की तुमची पोरगी आली होती, साखर घेऊन गेली, पण तुमची पोरगी जाताना भिळकटत गेली. म्हटल्यावर तिच्या पोटात आण नसल म्हणून ती चक्कर आली असेल. एक काम करू, आपण त्या उशाचा ऊस नाही का पांदीनं त्या पांदीनं गेली म्हणून सांगितलं. लक्ष्मी नाही केलं सुभ्या. अहो, मला तरी काय माहित पोरीची जात खेळत असेल म्हणून. एक काम करा, चला या अंगण चला हुडकत जाऊ. चल, चल. अगं ए बाळा, तिथं वत आहे ग. अगं तू आमच्या काळजाचा तुकडा आहेस ग सुगंधा. कुठं असेल तिथं नुसतं वो तरी म्हण ग बाळा. ए सुगंध, ए सुगंध, आला तुझा बाप तुला हाक मारतो या. अगं लवकर वाव दे की. ए सुगंधा. सुगंधा ए बाळा, ए सुगंधा उठ ग. ए सुगंधा, सुगंधा उठ ग. सुगंधा, अगं सुगंधा उठ ग. सुगंधा सुगंधा, ए पुरी कसलं रगत पडायचं पुरीच्या अंगावरती. एकदा उठ आणि एकदा बापाला हाक मार. ए बाळा, हे बघ मी काय आलो. सुगंधा सुगंधा, अगं सुगंधा उठ ग. सुगंधा, सुगंधा ए बाळा उठ ग. ए माझ्या पिल्या, ए सोन्या, ए सुगंधा. सुगंधा, हे बघ बापाला नव्ह. एकदा एकदा एक काम करू, आपल्या दवाखाना नाही का, सरकारी दवाखाना आहे, त्या दवाखान्यात जाऊ. अहो इसनू दादा, विष्णू, अहो इसनू दादा, विष्णू, अहो माझ्या लिकीला उचला. उचल दवाखान्यात घेऊन चल रे बा. अरे बरोबर. दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे, दत्ता धावरे. चल चल दवाखान्यात ताबडतोब जा. दवाखाना उघडा सर. चल पळ 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 पळ. ठेवलाय त्या माणसानं व्यवस्थित काम केलं. आता एक काम करावं, सकाळपासून अजून काय पेशंट कुणी आला नाही. आपण गायकवाडी इन्स्पेक्टरांच्याकडे तालुक्याला जावं म्हणजे झालं, गेलं पाहिजे ताबडतोब. डॉक्टर 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 तुमच्या पाया पडतो आम्ही. डॉक्टर तुमच्या पाया पडतो. पुरग्याला वाचवा. माझ्या पुरग्याला वाचवा. डॉक्टर साहेब, काय झालं? अहो लई रागात चाललंय पोरीचं. काय चावलं देव जाणे. बघा बघा वो डॉक्टर साहेब, काय झाले. अरे थांबा थांबा, तुम्ही गडबड काय करताय? अहो. मला बघू द्या पेशंटला काय झालंय काय नाही. बघा बघा बघतो मी. बघा. ए, ते कापड काढ. तिच्या अंगावर अरे कापड काढ. वाट. इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. कापड काढ, बघू दे मला काय झालंय ते. डॉक्टर चांगला इथं बघते ते डॉक्टर तपासते ते पोरीला आपल्या. अगं डॉक्टर ते वाचतो ना पैकी. सुवास चालू आहे तिचा. सुवास चालू. डॉक्टर काय झालं? ही मुलगी, या मुलीचा तू कोण आहेस? मी बाप आहे ना. आणि या बाई मी आई आहे, आहे त्या पोरीची आई आहे. बर. हे पहा, केस फार क्रिटिकल आहे. म्हणजे धोक्याच्या पलीकडे जाण्याची शक्यता आहे. रक्तस्राव जास्त चाललेला आहे. होय दिसतंय ना. हो आणि रक्तस्राव थांबण्यासाठी माझ्या दवाखान्यात काही इंजेक्शन आणि गोळ्या उपलब्ध नाही आहेत. तेव्हा मी चिठ्ठी देतो, तालुक्याला जा आणि गोळ्या आणि औषधं घेऊन ये. डॉक्टर साहेब,
मला एक सांगायचंय तुम्हाला बोला बोला. डॉक्टर साहेब. हा अहो आमच्या नवरा बायकोकडे पैसा नाही भाऊ. हा मग अहो तुमच्याकडे काय असलं पैसे तर आम्हाला द्या. आम्ही नवरा बायको तुमच्या दवाखान्यात काही बी काम असू द्या वा छान. आम्ही करू. प्रत्येक पेशंट जर माझ्या दवाखान्यात येऊन मला जर मदत मागायला लागला आहे, हा दवाखाना बंद करून मला दुसऱ्याच्या दवाखान्यात काम करावं लागेल. ओ बाई एक काम करा, ही मुलगी तुमची आहे ना, वय वय तिच्या औषध गोळ्याला पैसे तुमच्याकडे नाहीत. पैसे नाही ते डॉक्टर. एक काम करा, तो अंगावर दागिना आहे तो कशाला ठेवलाय, तो मोडून टाका. डॉक्टर साहेब खोट आहे ना होय सगळं. आबा. असं समान यायचं त्यात खरापणा नाही व डॉक्टर. अहो डॉक्टर साहेब, अहो कुठली आई अशी असेल लेकरू आपलं उपाशी आहे आणि त्या लेकरासाठी आई डाव टाकीने घालून अख्ख्या जगात फिरत. डॉक्टर साहेब अहो असल्या लेकरासाठी ही आई 10 वेळा जीव ह्याच्यात टाकील. अहो हे खोटं आहे ना. हे खोटे आहेत ना. खोटं आहे. मग एक काम करा, कुणाकडून तरी उसने पैसे घ्या. अहो डॉक्टर साहेब आमचं इथं कुणीच नाही. इथं कुणीच नाही व आमचं. आम्ही दोघं नवरा बायको सोडलं तर आमचं कुणीच नाही. आवाराखाली कोण नाही. होय का? होय तर अरे मग ज्याच्याकडे काम करतात त्याच्याकडे पैसे घ्या. अरे, अरे. डॉक्टर साहेब ज्याच्याकडे काम करतोय ना व, आम्ही रात दिवस त्यांच्यापाशी राबतोय. बर नवरा माझा 4 दिवस माझी लेक उपाशी म्हणून सावकारांच्याकडे गेलं. हा हा त्यांना पैसे मागितलं. अहो पैसे न देता माझ्या नवऱ्याच्या अंगावरती हाताचं फटकं मारलं व. अहो कष्ट करू जर पैसा मिळत नसल तर काय उपयोग आहे हो. एक काम करा, म्हणजे तुम्हाला पैसे आता मिळणार नाही नाही तो पैसा. आणि हा तुमचा लाडका जीव आहे. वय वय एकुलती एक मुलगी आहे तुमची, वय क्या बरोबर आहे ना. वय वय. आज मी सांगतो ते कराल. अहो तुम्ही काही सांगा. अहो कुणाची घाणगुण असली तरी आई बाप का. आज तालुक्याला आठवड्याचा बाजार आहे, त्या बाजारामध्ये जा, भीक मागा, काही करा, परंतु औषधानी गोळ्या घेऊन या. मी चिठ्ठी देतो तुझ्याजवळ, ती घेऊन जा आणि औषध गोळ्या घेऊन ये. बरोबर बोलला डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब आमच्याकडे कसला विलासच राहिला नाही. चांगला सल्ला दिलाय. तरी चल अहो अहो असल्या लेकरासाठी भीकच काय. कोणाची घाण असली ना तरी ही आई अशा हाताने उचली हो तरी ही द्यायची नाही. ही आपलीच लेख आहे असं नव्ह, तर ह्या मायबापांची लेख आहे. त्यांच्याही पाठीपुट्टे असत्या नव्ह. माझे देशबंधू त्या मायबाप आज- काहीतरी माझ्या लेकीच्या ही आज औषधासाठी द्या काहीतरी. ही आमची लेक नसून ही तुमची लेक आहे असं समजून या आईला मदत करा. ओ बाई, इथं वेळ घालवू नका, ताबडतोब जावा तालुक्याला जा. गरीबाला वाडा, भिकाऱ्याला वाडा, वाडा हो वाडा, याईला गरीबाला वाडा, भिकाऱ्याला वाडा, वाडा हो वाडा, याईला गरीबाला वाडा, भिकाऱ्याला वाडा, वाडा हो वाडा, याईला गरीबाला वाडा, भिकाऱ्याला वाडा, वाडा रे वाडा, याईला. गरीबाला वाडा, भिकाऱ्याला वाडा, वाडा रे वाडा, याईला. वाडा हो वाडा, याईला वाडा हो वाडा, याईला गरीबाला वाडा, भिकाऱ्याला वाडा, वाडा वाडा, याईला गरीबाला वाडा, भिकाऱ्याला वाडा,
गरीबाला वाडा भिकाऱ्याला वाडा वाडा हो वाडा याईला 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 गरीबाला वाडा भिकाऱ्याला वाडा वाडा हो खरंच माझे देश बंधू हो, आज ती आमची मुलगी नसून ती तुमची मुलगी आहे. पण एक माझं आईचं सांगणे, त्या ह्या आईने जी भोगले ना ती पुन्हाच्या वाटेला येऊ नये. आपल्या मुलीला तुम्ही व्यवस्थित सांभाळा, कुठं पाठवू नका. आपल्या मुलीवरती जीवापाड प्रेम करा. एवढंच या आईच्या हात जोडून तुम्हाला विनंती आहे. जो जास्त पुण्यवान असतो ना त्याच्याच घरी पोरगी जन्माची मागे आपण लई पैसे मिळले, या काही बी कामाचं नाही. चला लवकर आपल्या पुरीला गोळ्या औषध द्यायचे. मेडिकल बंद. चल चल चल. या मुलीच्या आईवडील तालुक्याला गेल्यात गोळ्या आणि औषधं इंजेक्शन आणायला. मुलीची तब्येत जरा कशी आहे जरा बघावं म्हणजे झालं. ओ माय गॉड, ही चैन तर सोन्याची माझ्या ओळखीची आहे. अहो, इनामदाराचा मुलगा अशोक, आणि अशोकच्या वाढदिवशी ही चैन मी अशोकला प्रेझेंट म्हणून दिली होती. आता माझ्या लक्षात आलं, म्हणजे या अल्पवयीन मुलीवर जो बलात्कार झालाय तो बलात्कार दुसरा तिसरा कुणी केलेला नसून इनामदाराचा मुलगा अशोक, या अशोकनं ज्या मुलीवर बलात्कार केलाय आणि त्या झटापटीत या मुलीच्या हातात ही सोन्याची चैन आली. वा, बघा, माणसाला देव कुठून कसं काय देईल काही सांगता येत नाही.
माझ्या स्वप्नातही नव्हतं की या गावात माझं मोठं हॉस्पिटल होईल. 2-4 डॉक्टर माझ्या दवाखान्यात असतील, दारात एखाद्या ॲम्ब्युलन्स असेल, 4-5 नर्स इकडून तिकडून धावत पळत असतील. ते स्वप्न माझं आज पूर्ण होणार, कारण सोन्याचं अंड देणारी कोंबडी मला सापडली. अशोक इनामदाराचा मुलगा. आपण एक काम करावं, जास्त वेळ न घालवता इनामदाराला फोन करून ताबडतोब दवाखान्यात बोलवून घ्यावं म्हणजे झालं. हॅलो हॅलो हॅलो. कोण? इनामदार का? होय एक काम करा, ताबडतोब माझ्या दवाखान्यात या. डॉक्टर, हा, बऱ्याच वर्षांना आठवण झालेली दिसते आपले. या तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो. एवढं महत्वाचं काम आहे. फार मोठं महत्वाचं काम आहे. काळजी करू नका, आलो. या लवकर या. बस आता माझं काम झालं. आता माझा दवाखाना होणार, माझा बंगला होणार, माझ्या दारात गाडी येणार. फक्त इनामदार आल्याच्या नंतर. वा वा, ताबडतोब आल्याबद्दल धन्यवाद. डॉक्टर, हा, का बोलवलं? एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. बोला. आपल्या गावात एक अल्पवयीन मुलगी आहे आणि त्या अल्पवयीन मुलीवरती कुणीतरी दारू पिणाऱ्या माणसानं, माते फिरू माणसानं तिच्यावर 5वी बलात्कार केलाय आणि ती केस अरे, माझ्या अरे. दवाखान्यात आली. डॉक्टर, काही वाईट दुर्घटना घडते हो. हा? दुर्घटना. मला एक सांगा. अल्पवयीच्या मुलीवर बलात्कार करणं हा, म्हणजे एक महान मोठा गुन्हा आहे हो, फार मोठा गुन्हा आहे. नाही का? मग या गुन्ह्याला तुमच्या मते शिक्षा काय मिळाली पाहिजे? डॉक्टरची सही म्हणजे जगात देवासारखे असते, लक्षात ठेवा. हा, देवच आहात तुम्ही. नाही, तिला शिक्षा काय दिली पाहिजे? त्या माणसाला शिक्षा म्हणजे तुमच्या सही निशाणीनं त्या माणसाला फाशीची सजा झाली पाहिजे. राईट. अशा माणसाला फोक्सो लावला पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे, एखाद्याला त्याला फाशी दिली पाहिजे. पण तो जो माणूस आहे ज्यानं अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केलाय, तो माणूस आपल्या लांबचा नाही, आपल्या म्हणजे? जवळचा आहे. तुमच्या बोलण्याचा भावार्थ मला कळत नाही. ताबडतोब खोललं सांगा. सांगू? सांगा ना. हा जो 5वी बलात्कार केलाय तो दुसरा तिसरा कुणी नसून तुमचा मुलगा अशोक. खबरदार. अशोकनं त्या मुलीवर बलात्कार केलाय. याला पुरावा काय? हे बघा इनामदार साहेब, अशोकच्या वाढदिवशी दिलेली मी ही चेन आहे का अशोकची? बरोबर आहे. त्या दिवशी अशोकचा वाढदिवस होता, त्या दिवशी अशोकच्या गळ्यात तुम्हीच ही चेन दिली होती. बरोबर. आणि मग मला एक सांगा, आता ही चेन हे पेशंट माझे मित्र गायकवाड इन्स्पेक्टर यांच्या जर निदर्शनास आणून जर दिलं तर अशोकला किती सजा होईल? नाही. हा? नाही डॉक्टर, माझ्या अशोकच्या केसाला धक्का लागता कामाचा नाही. वा, म्हणजे तुम्हाला अशोकची काळजी आहे. अशोक माझा अशोकच्या केसाला धक्का लागला नाही पाहिजे, अशोकला सजाही झाली नाही पाहिजे आणि अशोकनं बलात्कार केलाय असंही कुणाला वाटलं नाही पाहिजे. त्यासाठी एक काम करावं लागेल तुम्हाला. काय करावं लागेल? मला तुम्ही 25 लाख रुपये आत्ता द्यायचे. केस माझ्या दवाखान्यात आहे. 25 लाख रुपये? हा, 20 लाख. 20 आणि 25. 25 लाख रुपये मला आत्ता हॅलो द्यायचे. हॅलो पाटील, अशी गोष्ट असे पैसे देऊन मिटत असले तर गाव सगळं पेटल. तुम्हाला सांगतो, डॉक्टर आणि मुलग्याला सजा करा. बघा पुढे अजून कार्यक्रम आहे, तो बघा नीट. सल्ला देऊ नका. 25 लाख म्हणजे आत्ता लगेच. या सुभानराव इनामदार पाटलाच्या नकातील मळ आहे. पण माझ्या अशोकला काय होतं का? नाही, तुमच्या अशोकला काही सुद्धा होणार नाही. दवाखान्यात आलेला पेशंट तो चांगला करायचा का घालवायचा हे डॉक्टरच्या हातात असतं. तेव्हा एक काम करा, वेळ न घालवता मला 25 लाख रुपये द्यायचे. पण ते डॉक्टर 25 लाखात भागणार नाही.
ज्या ज्या वेळेला मला गरज लागेल त्या त्या वेळेला मला तुम्हाला पैसे द्यावे लागतील. ज्या ज्या वेळेला तुम्हाला गरज लागेल त्या त्या वेळेला पैसे पोचतील. हा पण माझ्या अशोकच्या केसाला अहो अशोकला काही होणार नाही. या सुभानराव पाटलाचं नाव समाजात उज्ज्वल आहे. मग ते राखण्यासाठी तुम्ही एक काम करा, मला 25 लाख रुपये द्या. पुन्हा कधी कधी लागले तरी पैसे तुम्ही मला द्यावे लागतील. काळजी करू नका, आजच ऑनलाईन तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. लगेच वेळ घालवायचा नाही. पण मला हे सांगा, काय मुलगी जिवंत आहे का मेलेली? अजून तरी जिवंत आहे. हा अजून आहे, अजून धाकधुकी चालू आहे. मुलीचं कोण नाही? नाही, तिच्या आई वडील तालुक्याला गेल्यात. मी त्यांना इंजेक्शन आणि औषध आणायला सांगितले. मग तुम्हाला हीच संधी आणि हीच वेळ आहे. ते बाकी 25 लाखच काय, पण पाहिजे तेवढे पैसे देईल. पण माझ्या अशोकच्या केसाला जर धक्का लागला ना, बोलतोय मी बघा कुठं मध्ये आलं. माझ्या अशोकच्या केसाला जर धक्का लागला ना तर सांगितलं नाही म्हणाल. येतो मी. ताबडतोब डॉक्टर साहेब पोलीस पाटील या गावचे आहेत म्हणून त्यांचं तुम्ही प्रकरण मिटवलं. एखादी सामान्य माणसाचं प्रकरण 25 लाख रुपये देऊन कसं मिटवायचं? एक विनंती आहे की वगाचा शेवट ज्यावेळेला होईल त्यावेळेला तुम्हाला कळेल की प्रकार काय येतो. तुम्ही आधीमध्ये येऊन जर वगात जर व्यत्यय आणत असाल तर तुम्हाला कथानकच कळणार नाही ना. जरा शांतता राखा बस. अहो रोज आपण उठल्याच्या नंतर टीव्ही ऑन करतो, टीव्हीला बातमी काय बघतो, एका दरीत एक बस कोसळली, त्यात 40 लोक खलास. वारकऱ्याच्या वारीत एक टँकर घुसला, त्या टँकर खाली 10 वारकरी जाग्यावर खलास झाले. कुणाच्या तरी घरात गॅसचा स्फोट झाला, अख्खा कुटुंब संपलं. अच्छा, रोज बातम्या येत असतात. मग त्यात रोज अनेक लोक जगात मरतायत. त्यात हा एक जीव गेला म्हणून काय बिघडलं, पण हा जीव जाताना माझं भलं करून जाणार आहे. हिचे आई वडील या दवाखान्यात यायच्या अगोदर मला जे करायचं आहे, मला जे साध्य करायचं आहे ते केल्याशिवाय मी राहणार नाही. एक काम करावं, पॉइझन, या पॉइझनचं एकदा काही इंजेक्शन या मुलीला दिलं की या ठिकाणी माझा दवाखाना झाला म्हणून समजायचं.